कुठला तरी फॅन जोरात चालू आहे किंवा काहीतरी बंद आहे. ओम गंगणपतये नमः. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षयमामृतात्. आज श्रावणी सोमवार आणि मी आहे वैद्यनाथाच्या नगरीत परळीमध्ये. माझं देवघर परळीतलंही आपल्या सर्वांना परिचित आहे. खूप दिवस दौरा न झाल्यामुळे माझ्या देव स्नान आणि पंचामृतांपासून वंचित होते. साहजिक पूजा रोज होत होती, स्नानही रोज होत होतं, पण शेवटी आपला हात लागणं हा वेगळा विषय असतो. माझ्या या सोमवारची पूजा म्हणून मुद्दाम डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करत आहे. मी गणपतींना पंचामृताने अभिषेक केला, कारण गणेशापासून सुरुवात होते. ही आहे आमचे कुलदैवत शिखर शिंगणापूरची छोटीशी पिंडी. ती मला माझे साताऱ्याचे कार्यकर्ते राजेंद्र खाडे यांनी दिलेली आहे आणि ती देवघरात मी ठेवली, कारण ते दरवर्षी माझ्या वडिलांसाठी तिथून एक दिंडी काढून पायी येत असतात आणि त्यांनी ही मला साक्षात शिखर शिंगणापुरांना स्पर्श करून आणली होती. आणि आमचं कुलदैवत आहे ते साताऱ्यांना स्वतः छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या ताब्यात ते मंदिर आहे आणि त्यांचीच तिथे म्हणजे त्यांच्या घराण्याच्या ताब्यात ते मंदिर आहे. तर दरवेळी आम्ही पूजेला जातो तर स्वतः छत्रपतीसुद्धा आमच्यासोबत येतात आणि खूप छान भाग्य असतं की त्या पूजेमध्ये ते सहभागी होतात. आणि ही माझी महादेवाची रोजची पूजेची पिंड देखील आहे. दोन्हीचाही मनोभावे मी अभिषेक केला. छान ताम्हण सुंदर स्वच्छ करून 2 पाट तिथे चौरंग मांडून दोन्ही पिंडींना तिथे मी स्थापित केलं. त्यांना चंदन लावलं, त्यांची पूजा केली, भरभरून फुलं पण वाहिली. आपण पाहालच नंतर किती सुंदर मंदिर दिसतं आहे. हे आमचं साईबाबाचा हे या मंदिरात थोडा प्रॉब्लेम आहे शूटिंगचा, कारण मागच्या बाजूनी खूप जागा नाही आहे. आम्ही असं थोडं थोडं करत ॲड केलेलं आहे आणि खूप छान बघा इतकी सुंदर फुलं आज आली होती. आमच्या आजूबाजूच्या बगीच्यातली सगळीच फुलं माझ्या घरी आली होती आणि छान दिवे लावले होते तुपाचा तेलाचा आणि सर्व देव सजवले होते. अगदी बाळकृष्णसुद्धा सजवले. लवकरच जन्माष्टमी येणार आहे आणि खूप माझी तब्येत खराब होती. 104 ताप होता, हाडातनं प्रचंड वेदना होत होत्या. तरीही सकाळी उठले, कुठली ऊर्जा आली माहीत नाही. आज तिळाची शिवामूठ होती, ती शिवामूठ देखील वाहिली आणि धूप सर्व देवाला अर्पण केलं आणि देवाची मनोभावे प्रार्थना केली, देवाला आरती केली आणि मी अगदी सर्वांच्या समाधानासाठी सुखासाठी प्रार्थना केली. घरचं आटोपेन मी वैद्यनाथ मंदिरात गेले. मनोभावे श्रावण सोमवारी माझ्या वैद्यनाथाची पूजा केली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे मंदिर सर्वांना माहीत आहे. सुंदर पूजा झाली. माझे भाऊ तेही आले होते, त्यांच्याही पक्षाचे कार्यकर्ते आले होते. आम्ही पूजा केल्यानंतर एक आपापल्या कार्यक्रमाकडे निघालो. वासुदेवांना दान केलं. ते आजोबांचं नाव विचारतात, नातवांना खूप मजा येते आणि बाबांच्या नावाने ते आशीर्वाद देत होते. आणि हा बघा टायझर पोलीस डॉग होता, खूप ट्रेन आणि क्यूट होता. तिथून मी लिंगायत समाजाच्या गुरलिंग स्वामी मंदिरात गेले. तिथे त्यांच्या एका गुरूंनी मौन व्रत धारण केलं होतं श्रावण मासात. त्यांचंही दर्शन घेतलं. तिथे थोडं भाषण केलं, तिथल्या लोकांशी संवाद केला आणि मग मी माझ्या दरबारात परतले, जो माझा जनता दरबार आहे. मध्येच जाऊन मी हातपाय धुवून चेंज केलं परत, कारण मला जनता दरबार करून गोपीनाथगडावरून माझ्या बाबांचं दर्शन घेऊन संभाजीनगरकडे जायचं होतं, कारण तिथून विमान पकडून मुंबईत येऊन कॅबिनेट अटेंड करायची होती.